बँकिंग उद्योग हा अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. त्यामुळं बँकिंगला अतिशय महत्त्व आहे आणि बँकांचं ब्रँचेस म्हणजे रक्तवाहिन्या समजल्या जातात आणि बँक म्हणजे शरीरात हृदयाचं जे स्थान आहे ते बँकिंगला स्थान असतं. असं हे बँकिंग 3 टप्प्यामध्ये विभागलं जातं. 1969ला 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. त्यापूर्वीचं बँकिंग, राष्ट्रीयकरणानंतरचं बँकिंग आणि आता 1991ला नवीन आर्थिक धोरणाबरोबर जे नवीन बँकिंग विषयक धोरण आलं, तो तिसरा टप्पा. राष्ट्रीयकरणापूर्वी बँका या उद्योग समूहाच्या मालकीच्या होत्या. टाटाची बँक सेंट्रल बँक होती, बिर्लाची बँक युको बँक होती. अशा प्रत्येक उद्योग समूहाचं नाव त्या बँकेशी जोडल्या गेलेलं होतं. त्या बँका फक्त महानगरापुरता मर्यादित होत्या, नगरापुरत्या मर्यादित होत्या. त्या व्यापाऱ्याला किंवा उद्योगाला कर्ज द्यायच्या. त्यावेळी शेतीला कर्ज देणं जवळजवळ दुरापास्त होतं. 1969ला बँक राष्ट्रीयकरण झाल्यानंतर बँकिंग हे खेड्यामध्ये जाऊन पोहोचलं. बँका शेतीला कर्ज द्यायला लागल्या आणि एकूणच सामान्य माणूस हा बँकिंगच्या वर्तुळामध्ये ओढल्या गेला. तो बँकिंगच्या वर्तुळात ओढल्या गेल्याबरोबर विकासाच्या वर्तुळात ओढल्या गेला. राष्ट्रीयकरणानंतर बँकांनी स्वयंरोजगारासाठी देखील मोठ्या प्रमाणावर कर्ज द्यायला सुरुवात केली. एखाद्या छोट्याशा गावात बँकेची ब्रँच उघडली की तिथले लोक हे त्या बँकेमध्ये आपला जो काही पैसा आहे तो डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये ठेवतात. तोपर्यंत लोक पैसा हा कुठेतरी पेटीमध्ये बंद करून ठेवायच्या, एखाद्या बरणीमध्ये ठेवायच्या किंवा गादीखाली ठेवायच्या, त्या बँकेमध्ये यायला लागल्या. आणि मग त्याच्याबरोबर त्या गावातला पिठाचा गिरणी, एक छोटा किराणा दुकानदार, असे जे छोटे छोटे व्यावसायिक होते ते हळूहळू बँकांची व्यवहार करायला लागले, बँकांकडून कर्ज घ्यायला लागले. त्यांचं उत्पन्न वाढायला लागलं आणि एकूणच त्यांचा विकास हा शक्य झाला. बँक राष्ट्रीयकरण म्हणजे जवळजवळ बँकिंगचा पुनर्जन्म होय. 1980 साली आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि मग बँकिंग खूप मोठ्या प्रमाणावर खेड्यात जाऊन पोहोचायला लागलं. पण तरी खेडे विभागाची जी गरज होती ती गरज खूप मोठी होती. म्हणून शेवटी 1976ला सरकारला ग्रामीण भागासाठी एक वेगळं बँकिंग काढावं लागलं. ते प्रादेशिक ग्रामीण बँक आहे. त्या खेड्यात आणि अतिशय दुर्गम अशा भागामध्ये त्या ब्रँचेस उघडल्या जात होत्या आणि त्यांचं काम त्या भागामध्ये छोट्या छोट्या माणसांना, शेतकऱ्यांना कर्ज देणं हेच प्रामुख्याने होतं. या पद्धतीने बँकिंग हे वाढत गेलं. पण याच्याबरोबर संख्यात्मक विस्तार होत असताना गुणात्मक सुधारणांकडे दुर्लक्ष झालं आणि मग हळूहळू बँकांचा वापर राजकारणी लोक हे स्वतःच्या स्वार्थासाठी करू लागले. आठवून बघा, त्यावेळी कर्ज मेळावे आयोजित केले जायचे आणि एकेका कर्ज मेळाव्यामध्ये 200 कोटी 500 कोटी अशी सरसकट कर्ज वाटली जायची. पहिल्यांदा कर्ज वाटपासाठी बँका वापरल्या आणि मग नंतर कधी व्याज माफ करा, कधी मुद्दल माफ करा, कधी मुद्दल आणि व्याज माफ करा, अशी कर्जमाफीचं सत्र सुरुवात झालं आणि वेगवेगळ्या राज्य सरकारांनी ही कर्जमाफी करायला सुरुवात केली. आणि मग बँकिंगमध्ये असं एक वातावरण निर्माण झालं की कर्जाची फेड जर आपण नियमितपणे केली तर आपण गुन्हेगार आणि कर्ज थकवलं तर मग मात्र आपल्याला ती माफी मिळू शकते. त्यामुळे वसुलीचं जे एकूण वातावरण आहे ते वातावरण बिघडलं आणि हळूहळू बँकिंगची गुणात्मक घसरण सुरुवात झाली. आणि मग त्याच सुमारास 1991ला जेव्हा भारताने नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं तेव्हा त्या अनुषंगाने नवीन बँकिंग विषयक धोरण लागू झालं पाहिजे या भूमिकेतून नरसिम्हम कमिटीची गठन करण्यात आलं, ज्यांनी आपल्या शिफारसी दिल्या आणि त्या मग सरकारने टप्प्याटप्प्याने अंमलात आणायला सुरुवात केली आणि मग बँकिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडून यायला सुरुवात झाली. या नरसिम्हम कमिटीच्या काही शिफारसी या बँकिंग उद्योगासाठी पोषक होत्या, पण त्याच्याबरोबर काही शिफारसी ह्या केवळ आणि केवळ मोठ्या उद्योगासाठी किंवा ज्याच्याजवळ पैसा आहे
नफा कमावता येतो अशांसाठी योग्य अशी धोरणं येत गेली आणि मग बँकिंगमध्ये बदल झाला. हा तो टप्पा होता. त्या टप्प्यावर तंत्रज्ञानामध्ये पण खूप मोठे बदल झाले, ज्याला आपण आजची टेक्नॉलॉजी म्हणतो, वाईड एरिया नेटवर्क, ज्याला कोअर बँकिंग सोल्युशन म्हटलं जातं, ते बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आलं आणि बँकिंगचा एकूण चेहरामोहरा बदलला. या अर्थाने पुन्हा एकदा जसं 1969 एक बँकिंगची दिशा बदलणारं वर्ष होतं, तसं 1991-92 हे देखील बँकिंग उद्योगाची दिशा बदलणारं वर्ष सिद्ध झालं. नरसिम्हम समितीच्या ज्या शिफारसी होत्या त्या 2-3 प्रकारच्या होत्या. एक शिफारस जी होती ती ओनरशिप पॅटर्नबद्दल होती. म्हणजे बँकिंग जे सरकारच्या मालकीचं होतं त्याची निर्गुंतवणूक करावी आणि हळूहळू बँकांचं खाजगीकरण करण्यात यावं अशी एक शिफारस होती. दुसरी शिफारस अकाउंटिंग स्टँडर्डबद्दल होती. म्हणजे अंकेक्षण पद्धती होती, तिच्यात बदल त्यांनी शिफारसीच्या स्वरूपात मांडला. तोपर्यंत बँका वेगवेगळ्या कर्ज खात्यांना व्याजाची आकारणी करायच्या, पण व्याज वसूल हो की न हो ते उत्पन्न समजून नफा दाखवत होत्या. पण आता आंतरराष्ट्रीय बँकिंगशी भारतातल्या बँकिंगला जोडण्याच्या प्रक्रियेमध्ये बेसल समितीच्या शिफारसी बँकिंगमध्ये अंमलात आणायला सुरुवात झाली आणि मग त्यातून रिकव्हरीचे जे एक नवीन प्रश्न आहेत ते प्रश्न पृष्ठभागावर आले आणि मग बँकिंग अडखळायला लागलं ते या अर्थाने की एकाएकी या सगळ्या शिफारसी लागू झाल्यानंतर जवळजवळ सर्व सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका तोट्यात गेल्या. मोठ्या प्रमाणावर थकीत कर्ज पृष्ठभागावर आली आणि मग त्यातल्या युनायटेड कमर्शियल बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या 3 बँका या अशक्त बँका म्हणून आयडेंटिफाय केल्या गेल्या आणि त्यांना बंद करावं अशी शिफारस करण्यात आली. इतरही बँकांच्या बाबतीत मग कर्ज वाटपाच्या बाबतीत बँकांनी हात आखडता घ्यायला सुरुवात केली. म्हणजे आहे ते कर्ज थकीत झालं, नवीन कर्ज वाढत नाही आणि डिपॉझिट पण बँकांमध्ये कमी यायला लागली. त्यातून बँकिंगमध्ये एक क्रायसिस निर्माण झाला. त्याचवेळी या समितीच्या शिफारसीप्रमाणे नवीन खाजगी बँकांना परवाने दिले गेले आणि त्या बँका देखील उघडल्या, त्या नवीन तंत्रज्ञानासह उघडल्या. त्यातून काही प्रश्न निर्माण झाले की त्या बँका या पब्लिक सेक्टर बँकांच्या पेक्षा अधिक इफिशियंट सर्व्हिस देतात असं एक चित्र निर्माण झालं. ते काही अंशी खरं पण होतं आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी पब्लिक सेक्टर बँकांना स्वतःला हा जो टेक्नॉलॉजीचा इनिशिएटिव्ह आहे तो इनिशिएटिव्ह घ्यावा लागला, तो राबवावा लागला आणि त्यांना रिकव्हरीचे जे लिगसी इश्यूज होते, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालू असलेले जे प्रश्न होते त्याही प्रश्नांना सामोरं जावं लागलं. त्याचवेळी या ज्या खाजगी बँका होत्या त्या मोठ्या प्रमाणावर विस्तारायला लागल्या. महानगरात, नगरात आणि काही निमशहरांमध्ये देखील या खाजगी बँका जायला लागल्या आणि हाच तो काळ होता ज्या काळामध्ये कन्झ्युमरिझम वाढला. म्हणजे ज्याला आपण टीव्हीचं लोन, कारचं लोन, स्कूटरचं लोन, ही जी लोन्स घेणारे जे मध्यमवर्ग आहे तो मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर आला आणि हा सगळा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा या खाजगी बँकांनी स्वतःकडे हिसकवून घेतला. हा जो बदल होता तो बदल हा ट्रान्झिटरी फेज होता. पण पब्लिक सेक्टर बँकांनी 3-4 वर्षामध्ये आपली जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी अद्ययावत केली. रिकव्हरीचे जे लिगसी इश्यूज होते ते मात्र त्यांना तसेच सामोरे जावे लागले आणि आज जेव्हा आपण या नवीन धोरणांची अंमलबजावणी झाल्याला 30 वर्ष झाल्यानंतर देखील आपण बघतो की बँकिंग उद्योगामध्ये जर मुख्य प्रश्न कुठला असेल तर तो थकीत कर्जाचा आहे. कारण थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जी काय सरकारने उपाययोजना केली, सरकारने सुरुवातीला वसुली प्राधिकरण स्थापन केलं, त्याच्यानंतर सरफेसी ॲक्टमधल्या तरतुदीप्रमाणे कायदेशीर प्रक्रियेशिवाय मालमत्ता ताब्यात घेऊन ती विकून त्यातून वसुली करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात शेवटी 3-4 वर्षापूर्वी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मार्फत इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोडच्या अंतर्गत मोठ्या थकीत कर्जदारांच्या वसुलीसाठी गतिमान
रस्ता एक तयार केला. पण आज दिसणारं चित्र असं आहे, की हा थकीत कर्जाचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न या बँका पार करून पुढे जाऊ शकल्या नाहीत. कारण या प्रत्येक प्रक्रियेमध्ये हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांच्या माध्यमातून अनेक अडथळे निर्माण केले गेले आणि त्याच्याबरोबर सरकार देखील पूर्ण दृढ एक दृढतेने जो वसुलीसाठी प्रयत्न करायला पाहिजे तो सरकार करण्यामध्ये कमी पडलं. शक्यता आहे की हे जे थकीत कर्जदार आहेत किंवा हा जो मोठा उद्योग आहे, तो मोठा उद्योग कुठेतरी या दबाव म्हणून काम करू लागला आणि त्यामुळं थकीत कर्जाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न अपेक्षेप्रत सुटला नाही. आजही तुम्ही बघाल, रिझर्व्ह बँक जी आकडेवारी प्रसिद्ध करते ती आकडेवारी असं सांगते की ₹100 जर कर्ज या बँका वाटत असतील तर त्यातले ₹55 कर्ज हे मोठ्या उद्योगाला दिलं जातं आणि त्या मोठ्या उद्योगाला दिलेल्या कर्जातलं 80% कर्ज थकीत होतं. म्हणजे आज जो काही थकीत कर्जामुळे निर्माण झालेला प्रश्न आहे त्याचं मूळ कशात येतं, तो मोठ्या उद्योगामध्ये आहे. आणि मग बँकांनी सगळे प्रयत्न विफल झाल्यानंतर ही जी थकीत कर्ज आहे ती राईट ऑफ करायला सुरुवात केली. राईट ऑफ म्हणजे जवळजवळ माफ करायला सुरुवात केली. तांत्रिक भाषेमध्ये त्याला माफ केली असं बँका म्हणत नाहीत, पण माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती आता पृष्ठभागावर आलेली आहे किंवा सुप्रीम कोर्टातल्या एका याचिकेला उत्तर देत असताना रिझर्व्ह बँकेने जी आकडेवारी समोर आणली ती आकडेवारी असं सांगते की गेल्या 10 वर्षामध्ये जे 6 लाख कोटी रुपये राईट ऑफ केलेले आहेत त्यात फक्त वसुली 13% झालेली आहे. म्हणजे जवळजवळ राहिलेले पैसे सोडून दिले. तीच गत या IBCच्या अंतर्गत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल पुढे चालणाऱ्या केसेसच्या बाबतीत आहे की तिथे देखील बँकांना हेअरकट घ्यावा लागतो आणि काही बाबतीत हा हेअरकट 99% पर्यंत बँकांनी घेतलेला आहे. सरासरी 50% हेअरकट बँकांनी घेतलेला आहे. मोठ्या 12 खात्यामध्ये 2,40,000 कोटी रुपये बँकांना कर्जदार देणं लागत होते, त्यात अर्धे पैसे घेऊन अर्धे पैसे बँकांना सोडून द्यावे लागले. म्हणजे आज जी बँकिंगची दुरावस्था झालेली आहे ती प्रामुख्याने या मोठ्या उद्योगामुळे झालेली आहे. आता हा मोठा उद्योग याच्यात काही हेतुतः कर्ज थकवून देश सोडून पळून जाणारे विजय मल्ल्यासारखे किंवा नीरव मोदीसारखे लोक आहेत. तसं काही क्षेत्रामध्ये जेन्युइनली इश्यूज आहेत, जसं स्टील इंडस्ट्री आहे. एकूण एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसीचा परिणाम, त्यांना स्पर्धेला ज्या तोंड द्यावं लागतं त्याचा परिणाम किंवा 2G आणि 2G स्पेक्ट्रम आणि खाणीच्या बाबतीमध्ये काही सुप्रीम कोर्ट लिटिगेशन झाली, त्यामुळे देखील ते प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकले नाहीत आणि अल्टिमेटली ती वसुली होऊ शकली नाही. एकूणच अनेक कारणांमुळे का होईना पण त्याचा जो फटका आहे तो फटका शेवटी बँकांना बसला आणि त्यामुळं बँका खूप मोठ्या प्रमाणावर अडचणीत आल्या. गेल्या 3-4 वर्षात बँकिंगमध्ये रचनात्मक काही बदल झालेले आहेत. सुरुवातीला स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत विलिनीकरण केलं गेलं. मग देना बँक आणि विजया बँकेचं बँक ऑफ बडोदात विलिनीकरण केलं गेलं आणि नंतर तर जवळजवळ 12 बँकांचं विलिनीकरण करून जवळजवळ 4 बँका ठेवल्या आणि बाकीच्या बँका या मोठ्या बँकांमध्ये विलीन केल्या गेल्या. एकूण बँकिंग उद्योगाचा जो चेहरा आहे तो चेहरा पब्लिक सेक्टर बँकांचा बदलला. ही एक मोठी गोष्ट आहे. त्याप्रमाणे आता या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अशी घोषणा केली की 3 बँकांचं ते प्रायव्हेटायझेशन करू पाहतायत. त्यात एका IDBI बँकेचं नाव त्यांनी घेतलं आणि नुकतंच कॅबिनेट सबकमिटीनी पण त्याला मान्यता दिली आणि दुसऱ्या 2 बँका कुठल्या आहेत हे त्यांनी अजून जाहीर केलेलं नाही. पण त्या बँकांचं ते खाजगीकरण करू पाहतायत. पण हे धोरण अवलंबत असताना सरकार त्याच वेळी दुसरीकडे येस बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर स्टेट बँकेला सांगून ती बँक वाचवते. याच्यापूर्वी हर्षद मेहता स्कॅम झाला तेव्हा ग्लोबल ट्रस्ट बँक, कराड बँक ही बुडत होती, ती बँक ऑफ इंडियाने टेक ओव्हर केली आणि त्या बँकेला वाचवलं. त्याच्यानंतर केतन पारेख फ्रॉड जेव्हा उघडकीस आला तेव्हा ग्लोबल ट्रस्ट बँक बुडत होती, त्यावेळी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या पब्लिक सेक्टर बँकेने त्यांना वाचवलं. म्हणजे जेव्हा जेव्हा खाजगी बँका दिवाळखोरीत निघतात तेव्हा तेव्हा कुठली तरी पब्लिक सेक्टर बँक त्या दिवाळखोरीत निघणाऱ्या खाजगी बँकेला वाचवते. ही एवढ्यावरच नाही, आत्ता उदाहरण येस बँकेचं आपण बघितलं
की येस बँकेला मोरेटोरियम लागू केला, नंतर स्टेट बँकेने येस बँकेला वाचवलं. याच्या अगोदर IL&FS नावाची एक मोठी NBFC आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. तिच्यात जवळजवळ जो काही गफला उघडकीस आला त्याच्यात 1,00,000 कोटी रुपयाची थकीत कर्ज झाली. पण त्या इन्स्टिट्यूशनला वाचवण्यासाठी शेवटी LIC आणि स्टेट बँकेला पाचारण केलं गेलं आणि त्या IL&FSला वाचवल्या गेलं. म्हणजे एकीकडे पब्लिक सेक्टरला सांगून या प्रायव्हेट सेक्टर बँकांची दिवाळखोरी वाचवायची आणि दुसरीकडे या पब्लिक सेक्टर बँकांचं खाजगीकरण करायचं, अशा सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी मूव्ज सरकार घेत आहे, भूमिका घेत आहे. आणि त्यातून बँकिंग उद्योगापुढे काही विशिष्ट प्रश्न निर्माण होत आहेत. महाराष्ट्रामध्ये पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक आपल्याला माहिती आहे. 2 वर्ष झाली त्या बँकेचे ठेवीदार अजूनही त्यांची डिपॉझिट परत मिळत नाहीत, या विवंचनेमध्ये आहेत. नुसते विवंचनेत नाही आहेत, 100पेक्षा अधिक ग्राहकांचा मृत्यू या एका एपिसोडमध्ये झालेला आहे. त्यातल्या काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोक त्या धक्क्यामध्ये हार्ट अटॅकनी मृत्युमुखी पडले, तर काही लोक आपल्या क्रॉनिक आजारासाठी इस्पितळात इलाज घेणं आवश्यक आहे पण ते घेऊ शकत नाहीत, कारण त्यांचा स्वतःचा पैसा जो PMC बँकेमध्ये तो त्यांना परत काढता येत नाही. यात 100 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. ही गोष्ट जर लक्षात घेतली तर सरकार ज्या पद्धतीने आज या बँकांचं खाजगीकरण करू पाहतंय, ते खाजगीकरण शेवटी एक असुरक्षिततेचं वातावरण बँकिंग उद्योगामध्ये निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतं. आज पब्लिक सेक्टर बँकांमध्ये अपेक्षेप्रत ग्राहक सेवा मिळत नाही. यालाही काही कारणं आहेत की टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जे अपग्रेडेशन कॉन्स्टंट करायला पाहिजे ते त्या बँका गुंतवणूक करून करू शकत नाहीत. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे, त्यामुळेही ग्राहक सेवेवर त्याचा परिणाम होतो. आणि गेल्या 5 वर्षात 6 वर्षामध्ये जनधनची 50 कोटी बँक खाती या बँकांमध्ये उघडलीत. तुम्ही आकडेवारी बघितली तर तुम्हाला दिसेल की 3% कमी खाती ही खाजगी बँकांनी उघडलीत. 97% खाती ही पब्लिक सेक्टर बँकांमध्ये उघडलेली आहेत. फक्त जनधन खाती उघडली नाहीत, तर नंतर ही सगळी खाती आधारशी जोडली. मग या सगळ्यांना रुपे कार्ड दिल्या गेलं आणि मग नंतर यांना वेगवेगळ्या सामाजिक सुरक्षिततेच्या विमा योजना यांना विकल्या. ह्याच्यानंतर अटल पेन्शन योजना बँकांनी राबवली, मग मुद्रा योजना राबवली, मग फेरीवाल्यांसाठी स्वधन योजना राबवली. या सगळ्या योजना पब्लिक सेक्टर बँकांमध्ये राबवल्या गेल्या. यामुळे पब्लिक सेक्टर बँकांवर मोठा ताण आला आणि त्यामुळे अपेक्षेप्रत ग्राहक सेवा देण्यामध्ये या बँका कुठेतरी कमी पडल्या. त्यामुळे लोकांचा या बँकेबद्दल एक रोष निर्माण झाला. तो लोकांच्या जागी बरोबर आहे, पण तरी देखील आजही लोक या पब्लिक सेक्टर बँकांवर विश्वास ठेवतात, कारण त्यांना ही खात्री आहे की आपला पैसा या बँकांमध्ये सुरक्षित आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तसं गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंगमध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धती सुरुवात झालेल्या आहेत, म्हणजे टेक्नॉलॉजी आल्यानंतर इतर क्षेत्रामध्ये सेवा मोफत मिळतात किंवा सेवांची किंमत कमी होते, पण बँकिंग उद्योगामध्ये मात्र फार वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. ते या अर्थाने की 3पेक्षा अधिक वेळा तुम्ही जर ATM मधून पैसे काढले तर तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. तुम्ही लो डिनॉमिनेशन नोटा बँकेत भरल्या तर तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. किंवा तुम्ही जास्त वेळा बँकेमध्ये जाऊन पेमेंट काढलं तरी तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. तुम्हाला SMS येतो त्याचे चार्जेस द्यावे लागतील. असे वेगवेगळे चार्जेस बँकांनी लावायला सुरुवात केली आणि त्यात कुठेतरी ग्राहक हा नाडल्या जातोय. आणि हा पब्लिक सेक्टर बँकांच्या द्वारे जेवढा नाडल्या जातो त्याच्यापेक्षा जास्त हा प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या मध्ये नाडल्या जातो. ग्राहक सेवा ही लोकांना चांगली पाहिजे, पण त्याच्याबरोबर जनधनचे जे खातेदार आहेत त्यांना त्यांची परिस्थिती लक्षात घेता या सर्व सेवा मोफत दिल्या गेल्या पाहिजेत, ही कुठेतरी जाणीव असण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं आज सरकारने सुरुवातीला एक निश्चित धोरण ठरवायला पाहिजे की भारतातल्या बँकिंगचा उद्देश काय. बँकिंग हे आपल्याला नफ्यासाठी करायचं आहे का बँकिंग या लोकांना सेवा देण्यासाठी करायची आहे. आज सामान्य माणसाचा पैसा या बँकिंग व्यवस्थेमध्ये आला आणि तो सरकारसाठी म्हणजे या देशासाठी एक रिसोर्स बनला.
लोक बँकिंगच्या वर्तुळात आले म्हणजे विकासाच्या वर्तुळामध्ये आले. हे जर मोठी उद्दिष्ट बघितली तर सार्वजनिक क्षेत्रातलं बँकिंग खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेलं आहे. पण त्याचबरोबर जर थकीत कर्जाचा प्रश्न सोडवला गेला तर या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका देखील नफ्यात येऊ शकतात. पण सरकारने तेवढं धाडस दाखवायला पाहिजे, तसं सरकारने तेवढी डिटर्मिनेशन दाखवायला पाहिजे. कुठल्याही दबावाला बळी न पडता थकीत कर्जाची वसुली करायची हे जर सरकारने कायदे कानून केले तर मला असं वाटतं आजही पब्लिक सेक्टर बँका खूप चांगल्या अवस्थेमध्ये येऊ शकतात आणि ते असण्याची भारतीय अर्थव्यवस्थेची आज गरज आहे. साधी गोष्ट आहे, जर एखाद्याचं पाकिट मारलं तर त्याला ताबडतोब जेलमध्ये टाकलं जातं. पण तेच जर सुटाबुटातला माणूस बँकेत येऊन 500 आणि 5,000 कोटी रुपये कर्ज त्यांनी घेतलं आणि त्याची परतफेड केली नाही तर त्याच्या विरुद्ध बँका कारवाई करू शकत नाहीत. सिव्हिल कोर्टात जा, डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये जा, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये जा, वर्षानुवर्ष ते पैसे वसूल होऊ शकत नाहीत. म्हणून आम्हाला असं वाटतं की तिथे गरज आहे ती हेतुतः थकीत कर्ज करणाऱ्या लोकांचा गुन्हा हा फौजदारी गुन्हा ठरवला गेला पाहिजे. म्हणजे सिव्हिलच्या ऐवजी क्रिमिनल प्रोसिडिंग इनिशिएट केले पाहिजेत. तसं तुम्हाला जर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहायचं असेल किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीला उभं राहायचं असेल तर नो ड्यूज घ्यावं लागतं. कुठलेही टॅक्सेस माझ्याकडे आउटस्टँडिंग नाहीत. पण या देशामध्ये लोकसभेत किंवा राज्यसभेत जायचं असेल तर कुठल्याही बँकेचं असं नो ड्यूज घ्यावं लागत नाही. निवडणुकीच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये देखील बदल केले गेले पाहिजेत आणि कुठेतरी तिथे आचारसंहितेमध्ये ही गोष्ट अंतर्भूत केली पाहिजे की बँकेचं हेतुतः कर्ज थकवलं असेल तर त्यांना इलेक्शन कॉन्टेस्ट करता येणार नाही. आज दिसणारं चित्र असं आहे की जेवढा मोठा थकीत कर्जदार किंवा कर्ज बुडवा तेवढा तो मोठा समाजामध्ये गणला जातो. कुठेतरी ही जी काय मूल्य आहेत ती मूल्य देखील बदलण्याची आवश्यकता आहे. त्यांना कुठेही सामाजिक प्रतिष्ठा मिळता कामा नये आणि असं वातावरण केलं गेलं तर मला खात्री आहे बँकिंग पब्लिक सेक्टर बँकिंग हे पुन्हा त्याला चांगले दिवस येतील आणि ते नफ्यात चालेल. तसंच ते लोकांना अधिक चांगल्या सेवा पण देऊ शकेल. आजही तुम्ही बघा ठेवीवरचे व्याजाचे दर हे चलनवाढ लक्षात घेतली तर ते उणे आहेत, म्हणजे मायनस रेट ऑफ इंटरेस्ट आहेत. तसं कर्जावर मिळणारे जे व्याजदर आहेत ते कॅल्क्युलेट करत असताना NPA कॉस्ट त्यात ॲड केली जाते. म्हणजे थकीत कर्जदाराचं ओझं पण जो नियमितपणे कर्जफेड करतो त्याच्यावर लादल्या जातं. ही सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे सुटू शकतात. फक्त वसुलीचा प्रश्न हा सोडवला गेला पाहिजे. शेतकऱ्यांना आज जे कर्ज दिलं जातं ते 0% बँका कर्ज देऊ शकतात. इतपत बँका उत्पन्न मिळवू शकतात. फक्त गरज आहे ती या मोठ्या थकीत कर्जदारांचं थकीत वसूल होण्याची आणि त्याच्यासाठी सरकारकडे ते डिटर्मिनेशन असण्याची आवश्यकता आहे.